पालघर जिल्ह्यातल्या धानिवरी गावाजवळ 18 मे रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झाला होता आणि या गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांकडे पाठ फिरवल्याचा आरोप होत होता। या अपघातातला 13 वर्षाचा जखमी मुलगा निवराज शेंडेचं प्रकरण एबीपी माझाने सर्वांसमोर आणलं आणि त्यानंतर प्रशासनाकडून त्याला तातडीने वेदांत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला होता आणि 25हून अधिक जण जखमी झाले होते। त्या जखमींपैकी काही जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं, पण त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे प्रशासनाने त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप होत होता। बापूगावमधील निवराज शेंडे हा 13 वर्षाचा मुलगा तर उपचारांअभावी बिछाण्यामध्ये खितपत पडला होता। एबीपी माझानं निवराजच्या कुटुंबियांशी बातचीत केली आणि त्यांची व्यथा मांडली होती। त्यानंतरच पालघर जिल्हा प्रशासनामध्ये चक्र वेगानं फिरली। मृत्यू जे झाले होते त्या केसेस मध्ये आपण मदत दिलेली आहे। आणि काही केसेस मध्ये त्यांचे जे वारस आहेत ते फिक्स न झाल्यामुळे फक्त तेवढी मदत राहिली आहे। पुढे सगळ्यांना आपण मायनस मध्ये मदत देऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।